रसिक हो नमस्कार. आज जी कथा आपल्यासाठी आणतोय ती आहे बंद वाट. लेखक अर्थात नारायण धारप. अनोळखी दिशा खंड 3 मध्ये माझ्याकडे जे पुस्तक आहे ती आवृत्ती प्रथम मार्च 2008 मधली दिलीप प्रकाश यांची आवृत्ती आहे. त्या पुस्तकातली ही एक गोष्ट. बंद वाट. लेखक नारायण धारप. बंद वाट. निवृत्त झाल्यानंतर मोहनराव पुण्यातच स्थायिक झाले. मालकीचं जुनं घर होतं ते आणि त्यांची पत्नी दोघांना 4 खोल्या पुरेशा होत्या. सेल्स डिव्हिजन मध्ये सारा जन्म गेला होता. पायांना भिंगरी लागली होती. आता भ्रमंतीचा कंटाळा आला होता. लोकांच्या संपर्काचा उबग आला होता. नीती नाही, विश्वास नाही, सचोटी नाही. पैसा हेच साध्य, पैसा हेच साधन. त्या चौकटीत मोहनराव काही केल्या बसू शकले नाहीत. अर्थात वरच्या पदावर पोहोचले नाहीत. आता उर्वरित आयुष्य सुखासमाधानात घालवायची एकमेव इच्छा मनात होती. घराच्या सफाईत 2 आठवडे सहज गेले. मग त्यांची नजर आसपास गेली. त्यांचं एकमेव लहानसं घर वगळता सर्वत्र नव्या अपार्टमेंटच्या सोसायटीच्या उंच इमारती उभ्या राहिल्या होत्या. गेले होते ते जुने वाडे, बखळी, अंगण. आता झगझगीत दिव्यांची दुकानं होती. नवरा बायको 2 मुलं अशी लहान सुटसुटीत कुटुंब होती. सकाळ ते संध्याकाळ 24 तास बांधलेले. कोणाला डावी उजवीकडे पाहायला फुरसत नव्हती. तितकं स्वारस्यही नव्हतं. मोहनरावांची समवयस्क पिढी लुप्त झाली होती. काही वारले होते. काहींनी वाड्यांच्या स्कीम केल्या होत्या आणि स्वतः उपनगरात ब्लॉक घेतला होता. काहींचा तर पत्ताच नव्हता. असा एकाकी झालेला माणूस शेवटी स्वतःवरच परावर्तित होतो. स्वतःतच त्याला शेवटी शक्ती साधनांचा शोध घ्यावा लागतो. मोहनरावांच्या पत्नी विमलाबाई या एक सर्वसाधारण महिला होत्या. मोहनरावांबरोबर त्या जन्मभर त्यांच्या बदलीच्या गावातून राहिल्या होत्या. दोघांचा संसार जमला तेवढ्या टुकीनं केला होता. मोहनरावांना वाटे हिच्या कसोटीची वेळच आली नाही. आपल्याला मुलं असती तर कदाचित विमलचा कस लागला असता. त्यांच्या बरोबरच्या काही वृद्ध माता पित्यांची परवड पाहता निपुत्रिकता हा शाप मानावा की वर याचंच त्यांना कित्येकदा कोडं पडे. वाद करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे आधीचाच जरासा अंतर्मुख स्वभाव जास्त स्वयंकेंद्रित झाला. तसे मोहनराव असमाधानी नव्हते. निदान बाह्यता तरी नव्हते. आतलं कोण सांगणार. प्रकरण 2. ते ज्या कारणासाठी माळ्यावर आले होते ते मोहनराव पार विसरूनच गेले. माळा खालच्या 4ही खोल्यांवर पसरला होता. 4ही बाजूंनं सामानानं गच्च भरला होता. पेट्या, ट्रंका, गाठोडी, डबे, खोकी इत्यादी इत्यादी. पण आता मोहनराव उत्तरेकडे उघडणाऱ्या माळ्याच्या एकमेव लहानशा चौकोनी खिडकीशी उभे होते आणि बाहेर पाहत होते. त्यांच्या लहानपणापासून ते या खिडकीतून पाहत आले होते. पण आता तोच देखावा दिसणं कसं शक्य होतं. सर्वत्र इतका बदल झाला होता. हे पत्र्याचं उतरतं छप्पर, हे मागचं अंगण, तो मधला आड, त्या शेजारचं ते बकुळीचं झाड, हे खरं होतं. लहानपणी ते इथे आले की त्यांना ही खिडकी म्हणजे एक जादूची जागाच झाली होती. कारण तिथून त्यांना एक नवखं, अनोखं, अपरिचित जग दिसत असे. उजव्या हाताला न दिसणारं कोणीतरी हार्मोनियम शिकत असायचं. ते बारीक सूर हवेतून त्यांच्यापर्यंत पोहोचायचे. पलीकडच्या वाड्यातली मुलं अंगणात खेळत असायची. बाया विहिरीवर पाणी भरत असायच्या. बाया कपडे धुत असायच्या. कोणाला या उंचावरच्या मूर्त साक्षीदाराची जाणीव नसायची. पण ते जग केव्हाच नष्ट झालेलं असणार. आता त्यांना ते उतरतं पत्र्याचं छप्पर, तो अंगणाचा झाड विहीर असलेला तुकडा कसा दिसू शकत होता. एकच शक्यता होती. त्याही वाड्याचा मालक यांच्यासारखाच अव्यवहारी माणूस गाणाच असला पाहिजे. कदाचित तो त्यांच्या ओळखीचाही असेल. प्रकरण 2 समाप्त. प्रकरण 3. साधारण अंदाजानं मोहनराव त्यांच्या वाड्याच्या मागच्या बाजूस आले.
पण त्यांचा शोध निष्फळ ठरला. सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटच्या उंचच्या उंच नवीन इमारती होत्या. त्या प्रत्येक इमारतीचा शोध घेणं क्रमप्राप्त झालं आणि सुवर्णमंगल का सुवर्णमयी अशा काहीतरी नावाच्या 4 मजली इमारतीच्या मागच्या सिमेंटच्या अंगणात मोहनराव आले तेव्हा त्यांना आपल्या वाड्याचा मागचा भाग दिसला. काळपटलेली जुन्या बांधणीची भिंत आणि उंचावर एकच एक चौकोनी खिडकी. ते बराच वेळ तिकडे पाहत उभे राहिले आणि मग सावकाश सावकाश परत आपल्या घरी आले. आता तरी त्यांची पाहण्यात चूक झाली नव्हती. मगाशी वरून खिडकीतून पाहताना ते पुन्हा माळ्याकडे निघाले तशा विमलाबाई म्हणाल्या, या काय चक्रा चालल्यात आज? आहे तरी काय एवढं वर? काही नाही, एक जुना अल्बम शोधतोय, मोहनराव म्हणाले. किती सहजपणे खोटं बोलले होते का? पण आता त्यांचं सर्व लक्ष माळ्यावरच्या त्या खिडकीकडे होतं. ते वर आले तेव्हा धाप लागली होती, परिश्रमानं आणि मनाच्या उत्तेजित अवस्थेनंही. आणि मग ते खिडकीपाशी आले आणि गोठल्यासारखे उभे राहिले. मागच्या बाजूस खाली नव्या इमारती नव्हत्या. तेच पत्र्याचं उतरतं छप्पर, ते अंगण, विहीर, झाड आणि त्या अंगणात वावरणारी माणसं. त्यांना जाणवलं की आपल्या सर्व शरीरावर काटा आलाय. पुढचे 1-2 दिवस मोहनराव विमनस्क होते. दुसऱ्याच पहाटे ते माळ्यावर गेले होते. बरोबर आणलेला एक लहानसा खडा त्यांनी खाली टाकला होता. पत्र्यावर खणखण आवाज करत तो घरंगळत खाली गेला होता. म्हणजे पत्रा खरा होता, अंगण खरं होतं, भास नव्हता. पण ते तर भूतकाळातलं एक दृश्य होतं. त्याची व्याप्ती कुठवर होती? दिसत होता तेवढाच भाग की ते त्या वाड्यातून बाहेर पडले तर 50-51च्या पुण्यात पोहोचतील. पुन्हा एकदा सर्वांगावरून गेलेली सरसरती शहार जाणवली. भूतकाळात प्रवेश करण्याची वाट त्यांना खुली झाली होती का? 1950 नुकतीच विशी उलटलेला मोहन. पण 1950च असेल कशावरून? आणि त्यांना परत या सध्याच्या क्षणात परत येता आलं नाही तर? 5-6 वर्षांच्या मोहनच्या शरीरात ही प्रशिक्षित अनुभवसिद्ध अस्मिता जखडली गेली म्हणजे बाहेरचा फरक त्याच्यातही होईल का? का ते 30 किंवा 40 किंवा 50 वर्षांनंतरचे कपडे घालून स्वतःबरोबर एक विसंगती घेऊन जातील? एक विशेष होतं. त्या पहिल्या विचारमंथनात इतर कोणाशी, अगदी विमलाबाईंशीही या संबंधात काही बोलण्याची कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नाही. निवृत्तीनंतर जी एक विफलता ग्रासून टाकत होती ती पार दूर झाली होती. मन विलक्षण उत्तेजित झालं होतं. एकटे बसलेले असताना ते मनाशीच विचार करत, समजा मला भूतकाळाला भेट देण्याची एक संधी मिळाली, भेटीचा क्षण निवडण्याचं मला स्वातंत्र्य असलं तर मी कोणता क्षण निवडीन, कोणतं स्थळ निवडीन? केवळ विचार करता करता कितीतरी आठवणी मनासमोरून सरकत गेल्या. काही सुखद होत्या, काही दुःखद. त्यांना वाटलं आपण आपल्या गतायुष्यावर एवढा सखोल विचार आजवर कधीही केलाच नाही. अर्थात मनाचं हे विचारमंथन तात्विकच होतं, कारण त्यांना स्वतःला काल किंवा स्थल निवडीचं काही स्वातंत्र्य होतं का नाही ही अनिश्चितच बाब होती. प्रत्यक्ष प्रवेश केल्याखेरीज कशाचीही निश्चिती होणार नव्हती. प्रत्यक्ष प्रवेश, शरीरावर रोमांच उठवणारी कल्पना. रसिक हो, या कथेचा पुढचा भाग वाचण्यापूर्वी एक छोटीशी आठवण. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंटमध्ये जरूर लिहा. बंद वाट प्रकरण 4. एखाद्या गिर्यारोहकानं मोहीम आखावी तशी मोहनरावांनी मोहीमच आखली. आवाज व्हायला नको म्हणून कॅनव्हासचे बूट, खिडकीतून उतरण्यासाठी व परत चढण्यासाठी दोरी, कोणाच्या नजरेत भरणार नाहीत असे कपडे. विमलाबाई सकाळच्या प्रवचनासाठी जात. त्या 2-2.5 तास बाहेर असत. ती वेळ मोहनरावांनी निवडली. बाहेरचं दार त्यांनी नुसतंच लोटून ठेवलं. वर माळ्यावर आतल्या एका खांबाला दोरी बांधली. ती खिडकीतून अलगद पत्र्यावर सोडली आणि पक्की बांधली आहे अशी खात्री करून घेऊन ते जरा कष्टानंच
खिडकीत चढून सावकाश खाली 2-3 फूटच अंतरावर असलेल्या पत्र्याच्या छपरावर उतरले. देखावा विरघळला नाही, हातातली दोरी तशीच राहिली. त्यांनी दोरी पत्र्यावरून खाली सोडली आणि खाली कोणी नाही ना हे पाहून ते दोरीच्या साहाय्यानं सावकाश खाली उतरले. आता दोरी सोडायची वेळ आली होती. एक निर्णायक क्षण. त्यांनी हातातली दोरी सोडली. काहीही बदल झाला नाही. त्यांनी स्वतःकडे खाली पाहिलं. त्यांचे कपडेही होते तसेच होते. त्यांना कोणीही पाहिलेलं दिसत नव्हतं. जरासे बिचकतच ते वाड्याच्या अंगणात आले. सकाळच्या कामात काही जण गडलेले होते. वर एक नाममात्र नजर टाकण्याखेरीज त्यांनी जास्त काहीच केलं नाही. मोहनराव वाड्याच्या मोठ्या दारातून रस्त्यावर आले. अजून दुकानं उघडलेली नव्हती. त्यांना तारीख, महिना, साल पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती. वर्तमानपत्रात समजलं असतं, पण ते विकत घेता येत नव्हतं. त्यांची नाणी, त्यांच्या नोटा कोण स्वीकारणार? किती ओळखीची नावं, किती परिचित रस्ता, जुन्या धरतीची, लाकडाच्या उभ्या फळ्यांच्या दाराची दुकानं, कोळसेवाला, फूलवाला, किराणा मर्चंट, टेलर्स, हेअर कटिंग सलून, डेअरी, पुस्तकांचं दुकान. मनात अशी काही कळ उठली. ती आर्तता जवळजवळ असह्य होती. ते वळून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. लहान पावलांनी लाख वेळा तुडवलेला परिसर. मग एक जण पेपर वाचता वाचता चाललेले दिसले. मोठं साहस करून, अपमानाचा धोका पत्करूनही मोहनराव त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, मला 1 सेकंद, फक्त पुढचं पान दाखवता का? 1 सेकंद फक्त. त्या गृहस्थानं कपाळाला आठ्या घालून तुसडेपणानं पेपर त्यांच्या समोर धरला. दैनिक त्रिकाळ, शनिवार, दिनांक 20 मार्च 1938. आपले आभार आहेत, मोहनराव म्हणाले आणि पुढे निघाले. 1938 म्हणजे दुसरं महायुद्ध अजून सुरू झालं नव्हतं. ते तेव्हा कितवीत होते? इंग्रजी 7वीत? नाही, 8वीत. शनिवार, सकाळची शाळा, कदाचित. ते घाईघाईनं चालत वाड्याच्या दारातच उभे राहिले. वाड्यातून सुमारे 13 वर्षांचा एक मुलगा घाईघाईनं बाहेर पडला. दप्तर सावरत रस्त्याला लागला. मोहन? हो, मोहनच असला पाहिजे. अरे बाळ, जरा थांब, मोहनराव म्हणाले. लगबगीनं पुढे गेले. तो थांबला होता, पण नाखुशीनच, या पायावरून त्या पायावर करत. तुझं नाव मोहन आहे? हो, तो तुसड्या आवाजात म्हणाला. मला ओळखलं नाहीस? नाही. तो वळला. मला शाळेला उशीर झालाय. तो झपाट्यानं चालत निघून सुद्धा गेला. त्याच्या लहानशा पाठमोऱ्या आकृतीकडे ते दिंगमूढ होऊन पाहत राहिले. त्याच्या लक्षातही राहणार नाही, अगदी क्षुल्लक. त्यांच्या खरोखरच लक्षात राहिलं नव्हतं. पण आताच्या क्षणीची ही मनाची केविलवाणी आर्तता, ही जीवघेणी ओढ. त्यांनी वाड्याकडे पाठ फिरवली. कशासाठी आत जायचा? त्यांना कोणीही ओळखणार नाही. हळव्या मनाला जुन्या आठवणींनी जखमा मात्र होतील. तरी आता त्यांचं वय लहान होतं. पुढे कॉलेजमधला तो पॉपलिनचा रोल कॉलरचा कोट घालणारा मोहन दिसला म्हणजे, आणि त्यानंतर त्याच्याबरोबर केतकीसारखी गौरवर्ण बांधेसूद सहास्य लाजरी विमल दिसली म्हणजे, ते सदैव परकेच राहणार होते. ते त्या मंतरलेल्या वर्तुळाच्या बाहेरच राहणार होते. ते सावकाश सावकाश आल्या पावली माघारी चालले होते. ज्या वाड्यातून ते बाहेर पडले त्या वाड्यात ते परत गेले. अंगणातून अजूनही तिथल्या लोकांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. ते मागच्या शेडकडे आले. शरीरातलं त्राण गेलं होतं. समोर दोरी लोंबकाळत होती. घाई करायला हवी होती. दोरीच्या साहाय्यानं ते कसे तरी वर चढून गेले आणि पत्र्यावरून धापा टाकत खिडकीतून माळ्यावर आले. प्रकरण 5. अगं बाई, खिडकी बाहेर का उतरला होतात? विमलबाईंचा आवाज आला. मी घरभर शोधतेय तुम्हाला. म्हटलं गेले कुठे बाई? विमल, जरा इकडे ये आणि या खिडकीतून बाहेर पहा आणि सांग तुला काय दिसतं ते.
त्यांच्या आवाजातल्या बदलानं विमलाबाई गप्प झाल्या, खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. एकाएकी त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. अगं बाई, किती खोल आहे हो अंगण, गेलात तरी कसे खाली? विमल, तुला पत्र्याचं उतरतं छप्पर दिसत नाही, समोरच्या अंगणातली विहीर दिसत नाही, ते बकुळीचं झाड दिसत नाही? प्रत्येक प्रश्नाला त्या मानेनं नाही म्हणून नकारार्थी उत्तर देत होत्या. तू फार भाग्यवान आहेस विमल, फार फार सुखी आहेस, मोहनराव म्हणाले आणि त्यांनी भलतीकडेच नेणारी ती खिडकी आतून एकदा आणि कायमचीच बंद करून टाकली. अशाच एखाद्या प्रखर अनुभवानं माणसं विरक्त संन्यस्त बनतात का? अशाच धक्क्याखाली एखाद्याच्या मनाचा तोल जाऊन तो वेडा होतो का? त्यांनी आता केवढं अविचारी साहस केलं होतं. समजा त्यांना परत येता आलं नसतं, इकडे त्यांनी काय केलं असतं आणि इकडे विमलाबाईंची काय अवस्था झाली असती? आयुष्याशी असा खेळ करण्याचा त्यांना काय अधिकार होता? निसर्गाचा नियम मोडता येत नव्हता. काल वाटेवरून तुम्ही एकदाच प्रवेश करू शकता, नंतर ती वाट तुमच्यासाठी कायमची बंद होते. समाप्त. बंद वाट. लेखक नारायण धारप.